बाई या 2 दिवसापासून तर बाहेर जाणंच नाही झालं माय गावात नाही. गावात काय चालू आहे काही नाही. बायांसंग बोलणं नाही उरायला माय. घरातले जर काम काढले माय हे तर कामच करत राहतो बाई मी. मला काही भटकेले बाहेर मोका नाही भेटत. आज माझ्या स्वयंपाक गिपाक सगळं लवकर झालं माय. डोराचं हे करून घेतलं माय. आता बस येतो म्हटलं बाहेर चक्कर मारून थोडासा. मंदे हो मंदा, कुठे चालली तू? वाळून तर दे म्हणले. अय 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 लहान ऐदी आहे हो तुम्ही. हाताने वाळून घेऊ नये का बायकोने दिलं पाहिजे. थापल्यानं थापूला किती मोठा. 2 दिवसापासून घरचे कामच चालू आहेत नाही. किती दिवसाचे बाहेर गेली नाही काही नाही. बिमार पडली नाही मी घरातल्या घरात निरा. आता केलं ढोराचं प्रशेन उचललं मी. पुरा खराटा मारला, पुरा कुठं धुतलं. स्वयंपाक करून दिला. आता तुला हाताने घेऊन खाऊ नाही का? मायाच पाहिजे, माझ्या जीव घेता. बाप्पा तुला वाळून मागितलं मंदा म्या, एवढं काय बोलून राहिली बाप्पा. जा बापा तिकडं. मला आशानं बोलावलं, आशाच्या घरी चालली मी. घ्या हाताने वाळून. आता मी काही वाळून देत नाही. एक बार बाहेर निघाली ना तर निघाली मी बाहेर. येतो मी 2 घंट्यानं. घेऊन घ्या हाताने घेऊन. मंदाचं बी म्हटलं चुकल्या जोपर्यंत करत नाही, इकडची चुकली तिकडं तोपर्यंत हिचं काही पोट भरत नाही. चला बा घेऊन घ्याले पुढे हातानं जेवायले. हिच्या भरोशावर बसलं तर उपाशी बसा लागेल. आता काही येत नाही 3-4 घंटे. का हो बाय हो, किती गरमी राहिली हो माय. एवढी म्हटलं मे महिन्यात गरमी नव्हती. थोडी बाई ह्या जूनमध्ये राहिली माय गरमी. अहो पार्वती काऊन नाही ना माय गरमी. म्हटलं आता 2-3 पाणी आलं की नाही. या 2-3 पाण्यानं काहीच नाही झालं म्हटलं. पुरी आता हे पाणी जमिनीत जाते तर पुरी भाप निघून राहिली. हे तर काहीच नाही म्हटलं बाय. हस्ताचा महिना लागते ना तर अशी सणसण अंगाची अंग होते व अंगाची अंगार होते निरा. एवढं ऊन असते माहिती. ते मे महिन्याचं पुरलं माय ऊन. ते पुरलं बाई. त्यानं गरमी होते फक्त. पण यानं अंगाची अंग होती बाई. आणि पसिना होते बाई माणसाले. हो माय गंगा बरोबर उरायली बाई. लेच गरमी होती ना हो माय. गरमी पाहिनं किती उरायली. ही अलग गरमी आहे बाई. आग होती अंगाची या गरमीनं. हो माय मी कूलर काढून राहील ते. मी म्हटलं आलं माय पाणी 2 बार. थंडावा वाटू राहिलं तर मी म्हटलं कूलर काढून घेतो. पण कायचं मग बाबलीचे बाबा म्हणे काय बाई कूलर नको काढू म्हणे. आता हे काय गरमी का गेली का म्हणे. पाय ना म्हणे आता किती गरम होते म्हणे. 2 पाणी पडलं पाय गरम किती होते म्हणे. खरंच बाई तसंच झालं माय. सणसण तर बुरायलं. बरं झालं बाई कूलरने काढलं. पुरा महिना कूलर पाहिजे बाई. मग नाही तर काय बाई. मी तर काही काढतच नाही. हा महिनाही काढत नाही. पुढचा अर्धा महिना जाऊ देतो. कूलर नाही काढत बाप्पा. किती गरम होते व भापच तर मारलं निरा. बाई आपल्या गावात तरी झाडं झुडपं आहेत माय. त्यांना आपल्याला लई थंडा पाय काही ना काही. म्हटलं सिट्यानं तर बाई किती रुळं बनवले मोठे मोठे. तर झाडं किती कापण्यात आले बाई. लोक घरून म्हटलं घर वाढवत आहेत, मोठे मोठे करतात घरं. तिथे झाडं कापतात बाई. त्या झाडाची कटाई करतात. त्याचा सिटीत लई गरम होते माय. वाहनं घेणं किती प्रदूषण आहे सिटीमध्ये. आपल्या गावात मस्त आहे माय. शुद्ध हवा शुद्ध वातावरण. आपले कसे अंगणं बी मातीचे आहेत ना. यानं सडा सारण करतो. पाणी मोडते माय जमिनीतनी. आता सिट्यातनी जाऊन पहा माय. लोकांच्या दारोदारी ते सिमेंट टाकेलं आहे. सिमेंटचा स्रोळ सिमेंट दारातनी उलचिक मातीने पाहिजे म्हणतात. आणि ते सिमेंटाचं करून घेतात नाही. पण ते किती भाई जाते नाही उन्हाळ्याचं. पाणी मोरायला जागाच नाही तिकडं त्यांच्या इकडं सिटीतनी. तिकडं तर बमाट गरमी आहे माय सिटीतनी. का गावात ते देऊळ बांधून राहिले. तुमच्या घरी आलते का माय वर्गणी मागेले. माझ्या घरी आलते माय वर्गणी मागेले. हो माझ्या घरी आलते ना. दिली माय वर्गणी. मी दिली ना वर्गणी. बाया इथंच भेटल्या माय. चालू आहेत ना गोष्टी वाटते बायांच्या. मी जाऊन पाहतो बरं कायच्या गोष्टी चालू आहेत तर. आई माय काय गोष्टी चालू आहेत बाय हो तुमच्या. काही नाही माय चालू आहेत गोष्टी आमच्या. उन्हाच्या चालू आहेत बाई. आपल्या गावात ते देऊळ बांधून राहिलं ना तर त्याच्या वर्गणीसाठी फिरायला का गावात लोक. त्या घरी आलते का मंदाबाई वर्गणी मागायले लोक. हो माय आलते ना माझ्या घरी बी. पोरे मी म्हटलं 500 रुपये दिले. 500 रुपये दिले वर्गणी. मी 500 रुपये. 500 दिले का मंदा. मी म्हणून राहिली ती माय 200 घ्या माझ्याकडून. पण नाही म्हणे माय. 500 शिवाय घेत नाही म्हणे बाप्पा. द्या म्हणे 500 तरी द्या म्हणे. देऊळ बांधायचं म्हणे गावात मोठं. आणि काय म्हणे चिंकुसी करू राहिले म्हणे. द्या म्हणे 500. मी दिले माय 500. मी 1000 दिले बाई. देवाचं काम आहे म्हटलं माय. धार्मिक काम आहे. आपण काय कपड्याला ते घेत नाही का. किती महाग घेतो. मग काय 1000 रुपये दिले तर मी देऊन दिले माय. 1001 घ्या म्हटलं. 1001 बाप्पा लिहा म्हटलं मग पिंकीच्या नावानं. हो पार्वती मी दिले माय 1000 रुपये देऊन दिले. 1011 रुपये देऊन दिले बाई माय. घ्या म्हटलं बाप्पा. देवाचं काम आहे म्हटलं. गावातच देऊळ बनवून राहिलं ना तर देऊन दिले माय 1100 रुपये. बाई ना मी दिले. माझ्या घरी आले ते मी दिले माय 500 रुपये. 500 रुपये देऊन दिले माय वर्गणीचे. पण बाई काही म्हणा. सर्वात जास्त वर्गणी म्हटलं बाई गावात देऊन दिली असेल ना म्हटलं तो शांताबाईनं दिली बाई ना. शांताबाईनं. अशी किती दिली हो माय वर्गणी शांताबाईनं. दिली किती अशी का कुबेरचा खजाना दिला माय. एवढी सांगू राहिली मोठी शांताबाईनं सर्वात जास्त वर्गणी दिली म्हणून. मंदाबाई तुला माहीत आहे माहीत नाही तर काय बोलतो माय. अशी का उलटी करून बोलू राहिली. दिले माय शांताबाईनं माझ्यासमोर दिले. 5001 रुपये दिला शांताबाईनं. आई माय का हो 5001 रुपये दिला शांताबाईनं.
चांगलं केलं माय, मस्त दिले बाई. हां जवळ हाय तो देते माय. आता आपण जेवढे आपले हाय माय अवकात तेवढंच पाय पसरतो बाई. हां आपल्याकडून जेवढं झालं माय तेवढं दिलं आपण. हो बाई ना, चांगलं केलं माय, दिले 5,000 रुपये. हां काय आहे, देणार काऊन नाही म्हटलं. 2 नंबरचा माल आहे तिच्या घरी. 2 नंबरची कमाई आहे शांताबाईची. काय दिन नाही ते कुठे लुटवीन. द्यास लागते असं, आपला मेहनतच आहे म्हटलं. आपण घाम गाळतो आणि पैसे कमावतो म्हटलं बाई. शांताबाईचं काय आहे, राजाला दिवाईन प्रधानाला नाही, अशी गोष्ट आहे शांताबाईची. 2 नंबरचा पैसा आहे कुठे दान करीन ते. आपल्या घरी येते माय लक्ष्मी. शांताबाईच्या घरी येते धन. त्यात काही मोठी गोष्ट आहे. 5,000 दिले. शांताबाईने द्यायचे 10,000 रुपये. मला तरी काही वाटलं नसतं 10,000 दिले असते तरी. आई माई मंदाबाई काय म्हणून राहिली होतो. शांताबाईचा कोणता 2 नंबरचा पैसा आहे हो बाई. काही बोलते का व, ऐकेन गिकेन तर माय दिनं झोड पेटून तुले मंदा. तुम्ही भ्या व माय, तुम्ही दबून त्याच्या खाऊन पिऊन, मी नाही दबेल माय. जे खरं आहे ते बोलली. 2 नंबरचा नाही तर काय आहे तिचा पैसा म्हटलं. 2 नंबरचाच आहे. बापदादाची इस्टेट लुचून घेतली इकडची तिकडची. याचे वावरं पचव त्याचे वावरं पचू तर एवढी मोठी इस्टेट जमा केली. सासरा काका म्हणता बुड्डा पाहिजे म्हटलं. लोकांचे भांडे पचवल्यात पुढे किती जुन्या काळात नाही. किती भांडे पचवल्यात, बुड्डा किती राग गेलो तर माय तिचा सासरा. सगळं लोकांचं पचवलं ना. आता माय आम्हाला तर माहिती नव्हतं व. मला सगळं माहीत आहे माय. कोणाचं विचारून घ्या, कोणाच्या घरात काय अंधार आहे सगळं माहीत आहे मला. सांग बाई मंदाला केला आज आहे म्हटलं. कोणाच्या बाहेर काय बोलावं माय, कसं बोला, काही माहीत नसते येले. भलत्याच खबरा करते शेंडे खोडते गोष्टींचे. तर आता शांताबाईलाच सांगतो. शांताबाईच्या घरी जातो चांगला अंत बोलावून याची सांगे धुयायला लावतो इथंच मी. तुला कोण सांगितलं हो मंदाबाई, शांताबाईचा 2 नंबरचा माल आहे म्हणून. तुला कोण सांगितलं की येते त्याची लुटून तिनं इस्टेट जमा केली सासऱ्यानं. कारण माय तू काय एवढी बुढी आहे नाही व. जशी आम्ही सुनवाय रे लग्न करून आलो तशी तू आहे आमच्या समोरची. मग तुला कसं माहीत नाही एवढं. ते नका विचारू माय. जेवढं सांगतो तेवढं आहे का बाई. त्या 12 भानगडीत पडू नका तुम्ही. मला सगळी खबर ठेवतो माय मी. सगळ्यांचा खल्ला चिट्टा माझा आहे. फक्त स्वतःचा खाला चिट्टा नाही हिच्याजवळ, बाकी सगळ्यांचं कामात नाक घुसत राहते. बाई ग बाई, झाडांना पाणीच नव्हतं तर किती सुकून चालले होते माझी झाडं. हिरवेगार राहतात ना पाणी टाकलं तर. हे ऊन लिहाय ना पोटाळा ऊन. झाडांना सुकून चालले होते माय. टाईमच नाही भेटत बाई, झाडाला पाणी टाकायला टाईम नसते माय. दिवसभर धंदा पुरते बाई. आई माय शांताबाई, तू तर मस्त पाणी टाकू राहिली माय फुला झाडांले. लोक काय बोलायला तुला काही माहीत आहे. आता माय कोमल काय झालं बा बिचारी. काय म्हणून राहिली मला. कोण म्हणून राहिलं मला काय. शांताबाई तुला माहीत आहे का, हे मंदा नाही का मंदाबाई. मंदाबाई म्हणून राहिली म्हणते. आमच्या गोष्टी चालू होत्या माय तिथं की बाई शांताबाईनं हे देऊळ बांधायले 5,000 रुपये दिले. कोणी 1,000 दिले, कोणी 500 दिले, अशा गोष्टी चालू होत्या माय. आता मग काय झालं व. काय झालं मग. तर बिचारे हे मंदा म्हणते शांताबाई काऊन नाही दिन म्हणते. काऊन नाही दिन म्हणते शांताबाई. 2 नंबरचा पैसा म्हणे आयटून ठेवला आहे म्हणे तिनं म्हणे. सासऱ्यानं पुऱ्या लोकांचं लुटलुटू जमा केलं म्हणे. आता दिलेही म्हणे 5,000 रुपये. तर कोणती मोठी गोष्ट आहे म्हणे. चांगलं सावटून ठेवलं आहे म्हणे तिनं. आपल्या घरी लक्ष्मी येते म्हणे आणि तिच्या घरी धन येते म्हणे शांताबाईच्या घरी म्हणे. आणि तिनं कोणतं कष्ट करून कमावलं म्हणते. अशी मुराली बाई ना. मी म्हटलं आई माय. माझी शांताबाई जाऊन सांगतोच म्हटलं माय. एखादी अशीच पेरवली गोष्टी त्या भारती. एवढी हिंमत झाली का त्या पागल तोंडाची एवढी हिंमत मला त्या मंदीची. मंदीची काढ तुम्ही आता. नाही तिची येणी हल्ली मी बुच्चं करून. माय नाव शांता नाही म्हटलं. लयच चबर करते व लयच चबर करते ना. माया मधात कोण भदरते काय मी नाही. हिचं तर काही बोलत नाही मी. नाव नाही कळत म्हटलं कुठे हिचं. मायच नाव कळत राहते कुठं ना कुठं. हिच्या काय बापानं कमावलं का. हिच्या बापाच्या घरून आणलं का मी. का हिच्या बापानं पाहिलं का हिच्या मायानं पाहिलं की माझ्या सासऱ्यानं कुकून दौलत कमावली तर. अय शांती राहू दे ना. जाऊ दे म्हटलं तर म्हटलं. कुठं भांडत बसतं. एका गावात राहावं लागते आपल्याला. काही भांडण गिंडू नको. राहू दे जाऊ दे. गप्प बसावं तुम्ही. तुम्ही मला म्हणतात नका बोलू बायांच्या. तुम्ही चुपचाप बसत जा बरं. मला कसं काय म्हटलं तिनं. शांतीचा 2 नंबरचा पैसा आहे. हिने काय पाहिला 2 नंबरचा पैसा माया. काय पाहिला म्हणजे कुठे चबर करीन काय. जाईपर्यंत तिचं तोंड बंद नाही करीन मी. चुप नाही राहीन म्हटलं. कुठं चबर करत राहीन पचकली लेकाची. थांबा ना जातून काढतो त्याची मी चांगली आता. चालू कोमल कुठे आहे ते दाखव बरं मला. चालो शांताबाई तिथंच उभ्यात बाया सगळ्या आहे तिथं. गंगाबाई आहे, मी होती, सुशीलाबाई बी आहे, सगळ्या आहे तिथंच. चल लवकर. पार्वताबाई बी आहे. म्हणते तू तर गेली आता. आली मी शांताबाई आली आता. झालं कल्याण आता. मंदाबाईचं झालं कल्याण. मला विचारा ना व घराघरातली खबर विचारा म्हटलं. त्या शांतीचंच नाही म्हटलं तर गावातल्या प्रत्येक घराची खबर ठेवतो म्हटलं मी. या शांतीचं काय आहे. शांतीचं तर मला पुरंच माहीत आहे घरातलं काय आहे तिच्या घरात अंधार म्हणून. सगळं विचारून घ्या शांतीच्या बाबत काही विचारायचं आहे मला ते. होय मंदे मला सांग बरं काय अंधार आहे माझ्या घरात नाही तर. कोणता 2 नंबरचा पैसा कमावला सांग बरं मला माहीत नाही माय. कुठून 2 नंबरचा पैसा येते माझ्या घरी. माझ्या घरी लक्ष्मी नाही धन येते. पाय व इकडं आता. आता माय काय भेली हो माय कुकून आली हो. हे कुकून आली हो तू शांती.
काय का कोणता अंधार का मी काय म्हटलं मे काय करू राहिली मे काय करू राहिली आता बोल ना. आता काय घाबरली का मला तू पाहू ना. आता वाघीण आली तर भिली का तू आता. मागतली मे करता बा. आता बोल ना आता. बोलतोस मग. मला काय बकरी म्हणून राहिली. बकरी नाही, मी वाघीने जाऊ म्हटलं. मी वाघीने जाऊ. मी काय भेटतो का तुला. तुला भेटतो का म्हटलं शांती मी. तू किती जाळी असली तर रोप टाक गावावर. मा नको रोप टाकू. सगळं माहीत आहे मला. काय पुण्या मायापासून माहीत आहे. त्या घरी कोण पैसा देतो. आता सासऱ्यानं म्हटलं पुरा पैसा जोडला लोकांजून. व्याजाने देऊ लोकांजून. लोकांचे भांडे गहाण ठेवू. काहून माझ्या सासऱ्याच्या हातचे भांडे देत का त्या घरी. ते पिते तांब्याचे भांडे माझ्या सासऱ्याने ठेवले गव्हाण त्या घरी. तर बा पैसे नव्हते घेतले का सासऱ्यानं. माझ्या सासरा जोडून मग पैसा नव्हता घेतला का फुकट ठेवले भांडे म्हटलं. माझा सासरा म्हणे त्या सासऱ्याला किती बोलला. म्हणे तुमचे भांडे घेऊन जा म्हणे. पैसे द्या म्हणे घेऊन जा म्हणे. व्याज नका देऊ. पण त्या सासऱ्याला दारू प्यापासून फुरसत नाही. अजून एक भांडं ठेवत गेला पण नेत नाही गेला. तई कुठे गेली होती तई कुठे आली दिदार करायला. त्या सासून तुला गोष्टी सांगतात आली मोठी बोलायला. त्या सासऱ्याने नेले कोण नाही सोडून. मग एवढा उठा आहे तुले. इतकी उठापटाची बाई झाली तू. ने ना मग भांडे सोडून. मी देतो. आम्हाला नाही पाहिजे फुकाचं. पचवत नाही आम्ही लोकांचं. त्यासारखं नाही आमची नियत डुबवायची लोकांची. का व कोमल कुंबडे तू गेली वाटते शांताबाई सांगायला. का व शांताबाई चमची आहे का व तो चमचा तोंडाचे गेली सांगत. इथं ऐकल्या गोष्टी गेली वाटते मागच्या रस्त्यानं. बोलावून आणलं शांताबाईले. चुगलखोरवानाची गेली आणली बनवून शांताबाईले. कोणता आवड दिला का तू शांताबाईनं. आवड दिला कोणता. हो मी चमची म्हटलं शांताबाईची. काय म्हणतं काय तू. चमची मी शांताबाईची. त्या केलं नाही का चुगल्या. चुगल चाटेपणा करतं. आता काय भिऊ राहिली. बोल ना मग आता. सुधार व थोडी म्हणते थोडी सुधार ना. एवढे चुगलखोरपणा करतं. कुठं भरशील म्हटलं. आणि माझ्या त्याला चुगल्या खातं व. तुझ्या काय म्या बुरं केलं काय मी. माझ्या चुगल्या खातं येतं मावर जायत राहतं. जेवढे जायशील ना मला तेवढे झुरशील म्हटलं. झुरतं आमच्या घराला पाहू तू काही होणारच नाही. खरंच चांगलं नाही. जे लोक झुरतात ना दुसऱ्याला पाहू तर देव कधी त्यांचं भलं नाही करत. दुसरे आमचं लय चांगलं होत राहील. आमची 2 मजली बिल्डिंग आहे तर अजून 3 मजली होईल. पण तू म्हटलं झोपडं होईल. अशी जायशील तर आमच्यावर. करा ना म्हटलं. लोकांचं गावान ठेवू त्या सासऱ्यानं कमवलं त्याच्यावर बांधून राहिले. आजच्या जमान्यात म्हटलं खऱ्या कमाईवर काही नाही होत. 2 नंबरच्या पैशाने लोक बांधतात घरं. देतो 2-3 लावून अजून. माझं नको शांती. अशी लात मारीनं उडून तिकडच पडशील. ये ना इकडं. ये ना कशी मारतं तर पाहतो ना मी तुले. ये ना. मी खरी बोर राहिली. खोटी बाई खोटी आहेस ना तू. आणि कशी काय मारशील ना मला. मारून दाखव लात. नाही उलटी लात घालून तुला फेकून दिलं तिकडं. नावाची शांती नाही म्हटलं. राहू दे माझी शांताबाई. राहू दे बरं. राहू दे ना व मंदाबाई. कायले लाता काय कामं करतं माय. चुगल्या करतो ना तू. खरंच तर चुकली केली होता शांताबाईची. काय बोलली नाही ते तुले काय कर लागते. तू कोणती एकदम सती सावित्री आहेस. तू कोणती आहेस वा. माझ्या सासऱ्यानं भरी लोकाले व्याजन देत असेल तर तू कोणती धुतलेली आहे म्हटलं. त्या सासऱ्याने दारूचा धंदा करेल नाही का. तर तुम्ही कमावला नाही. तुम्ही सगळे गमावले. मग आमच्या दुसऱ्याला काही तर तू सोड बरं मला. पार्वती दाखवतोच मी आता. लेच बोलू राहिली नाही. पहिला दारू धंदा काढले आमचा हे. काऊन केला नाही का त्या सासऱ्याने दारू धंदा का वा. शांताबाई जाऊ दे बरं. ते तोंडी लागू नको माय. लागू नको. लेवांडा आहे ते. मंदा लेवांडा आहे बाई. चल बरं तू घे बरं घरी. चलो कोमल घे बरं इले. शांतीला घे बरं घरी. आम्ही इले घेऊन जातो. जाय लवकर इथून. लवकर जाय ना. दिमाग करीन ना. चांगली झोडून काढीन शांती तुली मी. पाय बरं जितेल बुडवली ही. पाय बरं लाताने मारू का मी आता. सांग बरं तू गंगा. हे पाय तू खाऊ नको रट्टे मारता ना. तुला सांगून राहिली सारख्यानं समजून. माया चुगल्या करायच्या नाही का तिकडं. सांगून राहील समजून. आता माया वाटी गेली तू माया चुगल्या केल्या कुठं की अशी ठोकीन तुला म्हटलं. की हातपात तोडून टाकीन ती. समजली ना तू म्हणते. चाल बरं माय शांती. चाल बरं. चाल बरं घरी वय बरं. जा ती लवकर घेऊन जा लवकर इथून. राहू दे ना माय. तोंडाचा जोर आहे. ते शांताबाई बसली ना त्या अंगावर रुटीन बी नाही. दबून जाशील इथंच. त्याचाच तर भेव दाखवते ते. तिच्या जाड्यापणाचाच भेव दाखवते ना. बस ना व मुकळ्यानं. राहू दे ना. खाली झोडपे खायची बरी आणतं तुम्ही. चालो बाई मुकळ्यानं. चाल नाही पटले माय यांचे भांडणं. कुठेही बोलते माय. हे मंदा काही कम नाही माय. शांताबाई बरोबर होती पण. शांताबाईनं बरी खोडमुडी केली. नाही ते चुप नसती बसली माय. मागं बोलतच राहिली असती. चांगली खोडमुडी केली शांताबाईनीची. हो माय ते बरं केलं शांताबाईनं.